चालू आहे, लाव तरी तो. अगं आतून लाव. हॅलो 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 हॅलो. तर नमस्कार मित्रांनो. नाही तर नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एन गावकर ब्लॉग्स या चॅनल मध्ये. तर आज काही ना असा वेगळाच होणार आहे व्हिडिओ. म्हणजे फर्स्ट टाइम मी असं काहीतरी करतोय. म्हणजे आम्ही त्याविषयी जॉब वरून येत होतो, तर एक मूर्ती, आम्ही छान अशी मूर्ती बघितली त्या शॉप मध्ये आणि त्या आतमध्ये गेलो आणि दोन भाऊ दिसले मला मूर्ती घडवताना. खूप आज काहीतरी वेगळाच होणार आहे आपला व्हिडिओ. तर व्हिडिओमध्ये लास्ट पर्यंत राहा. आणि आज आपण भेट देणार आहोत आपल्याला ज्यांनी घडवलंय त्यांना घडवणाऱ्या व्यक्तीला. तर चला न टाइमपास करता आता आपण त्या शॉपला भेट देऊया आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय आहे, त्यांनी हे म्हणजे शॉप का चालू केलं आणि त्यांना गणपती वगैरे कसे बनवतात ते त्यांच्याकडून जाणून घेऊया. चला चला कुठे, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. बघा असे आम्ही जात होतो आणि हे आम्हाला दुकान दिसलं. तर चला आता आपण शॉप मध्ये जाऊ. झाले माहितीये, माझी फ्रेंड निघाली ती, तिचे पप्पा काम करत होते ते माझे. चला आता सगळं आतमध्ये जाऊन बोलू. हे बघा आता आपण आलोय फायनली काकांच्या दुकानात. तर आता आपण व्हिडिओला स्टार्ट करू. ही बघा ही आता काकांनी बनवली आज आणि आता कलरिंग काम चालू आहे त्यांचं. आणि पुढे आता बघूया, त्यांना आपण थोडं काहीतरी विचारू. हे बघा आता मी जस्ट काकांना विचारलं, ते बोलले आता मूर्ती तर बनवायची ना, आता कलरीचं काम चालू होणार आहे त्यांचं. तर आता आपण काही प्रश्न विचारणार आहोत काकांना. त्यांनी म्हणजे अशी या शॉपची सुरुवात कशी केली वगैरे वगैरे. तर काका तुम्ही या शॉपची सुरुवात कशी केली आणि काय रिझन होतं हे शॉप चालू करण्याचं? हे रिझन म्हणजे आमच्या गावी आमच्या पहिले आम्ही वाडवडिलांपासून चालू केलेले हे आहे. ते आम्ही 7-8 वर्ष झाले इकडे चालू करायचा विचार होता, ते चालू केलं आम्ही. म्हणजे तुम्ही असं काय म्हणजे शिकलायत का असं डायरेक्ट? आमच्या वडिलांपासून चालू आहे? ओके. आणि म्हणजे हे आता हे करायला तुम्हाला किती वर्ष चालू आहे? म्हणजे हे आमचं आता इकडे 8वं वर्ष आहे. हे 8वं वर्ष आहे. ओके ठीक आहे. तर काकांचं हे 8वं वर्ष आहे आणि इकडे 8वं वर्ष आहे. गावाला पण करतात त्या तुमच्या गावाला आमचं म्हणजे 3-4 पिढींचं आहे. हा का, 3-4 पिढी झाली म्हणजे हे चालू आहे त्यांचं. तर आता मला विचारत होतं काका की तुम्ही आता शॉप मध्ये किती जण असता आणि एक मूर्ती बनवायला किती वेळ लागतो साधारण? आम्ही आता सध्या आम्ही 2 जण आहे, 3 जण असतो. 2 जण आता इथे आहे, एक गावाला गेलाय. तर एक मूर्ती बनवायला 1 दिवस लागतो पूर्ण म्हणजे पूर्ण डिटेलिंग पासून का असं? डिटेलिंग नाही, हे मातीचं पूर्ण बनवायला 1 दिवस लागतो. पेंटिंगला 1 दिवस लागतो. म्हणजे एका मूर्तीला 2 दिवस तरी जातो एका मूर्तीला. आणि एक चांगली गोष्ट बघण्यासारखी आहे म्हणजे हे दोघेही काका सख्खे भाऊ आहेत. तर सख्खे भाऊ मिळून हे त्यांनी चालू ठेवलंय पुढे त्याची परंपरा गणपती बनवायची. तर काका माझा तिसरा प्रश्न होता तुम्हाला दोघांना, शाडूची माती का प्लॅस्टर ऑफ पॅरिस? काकांचं म्हणणं आहे शाडूची माती, पण प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे का बनवतात मग? हा एक ट्रिकी क्वेश्चन होता माझ्याकडून. पण आता काय होतं माहितीये का सध्या, कारण की लोकांना असं वाटतं की मोठा गणपती असला की लोक बघतात, पण तसं नाही. पण माझं एक म्हणणं आहे, तुम्ही ना छोटा गणपती आणा पण तो मातीचा आणा, जेणेकरून इको फ्रेंडली गणपती होईल आणि जास्त पर्यावरणाला पण काय हानी होणार नाही. तर मोठा गणपती असला म्हणजे आपलं गणपती वरचं प्रेम मोठं आहे असं नाही. गणपती छोटा आणा पण मातीचा आणा आणि तो इको फ्रेंडली करा. तुमचं म्हणणं काय आहे का? हा, पर्यावरणाच्या हिशोबाने मातीचंच ठीक आहे. POPच्या आणि प्रदूषण वाढतो वगैरे, ते विरघळत पण नाही, त्याच्यामुळे
आणि आता हे काका बघा मातीचाच गणपती करतायत, हे बघा शाडूच्या मातीचा. एक नंबर काम आहे आता. मस्त डिटेलिंग आहे पूर्ण. अजून आता तसं त्यांनी साच्यामधून हे केलंय, आता हात लावायचे आहेत, सोंड वगैरे सगळं लावायचं आहे. पुढचं आता फिनिशिंग बाकी आहे. Yes, correct. तर माझा कारण चौथा प्रश्न होता तुमच्यासाठी, की आपल्या जर सबस्क्रायबरना मूर्ती बनवायची असेल, त्यांना पण आवड असेल, तर ते कशी सुरुवात करू शकतात? शाडूच्या मातीने आणून ते बनवू शकतात. शाडूची माती जर कुठे भेटेल, काय आयडिया? शाडूची माती आता तुम्हाला इथून कल्याणला किंवा अमरापूरला. कल्याणला कुठे? कुंभारवाडा मध्ये. पण माझं एक मी पण सुरुवात केलेली हो, म्हणजे गणपती असं छोटे छोटे बनवायचो, म्हणजे ट्राय करायचो. पण मी जी बनवायचो ना माती, ती सुकायची माझी माती. तर काय कसं काय सुकायला ते थोडं त्याच्यावरती पाणी मारत राहावं लागतो, कपडा ठेवून पाणी वगैरे मारत राहावं लागतं. हवेने ते सुकतं आणि ते त्याच्यावरती ओला कपडा ठेवून पाणी मारत ते करायचं. राहते मग तशी ती, किंवा प्लास्टिक वरती ठेवून करू शकतो. आणि तुम्ही हाताने मळता का तुमच्याकडे काय मशीन? हाताने मळतो. हाताने मळता. खूप डेंजर काम असतं हाताने मळायची माती, म्हणजे शाडूची. तर काका आता मला एक विचारायचं होतं, तुम्ही आता हे कधीपासून चालू केलंय, किती दिवस झाले? हे 1 महिना झाले. 1 महिना चालू झाला. तर तुम्हाला हे तुमचा व्यवसाय सांगून तुम्हाला आता गावी जावं असं वाटत नाही का? आणि तुमचं गाव कोणतं? आमचं गाव कणकवली तालुक्यात वारगाव. कणकवली म्हणजे आमच्याच गावची. कुठे? वारगाव. आणि मग गावी जावं असं वाटत नाही का? गावी आमची गावाला पण शाळा आहे, तिकडे आमचे 90 गणपती असतात. ते पण बनवायला आम्हाला जावं लागतं. एक इकडे थांबावं लागतो, एक गावाला जावं लागतं. परत गावी दुसरा भाऊ आहे, तो बनवतो गावाला. दोन्ही साईडला सांभाळावं लागतं आम्हाला. म्हणजे ते एक प्रेशर असतंच की आपल्याला जो कोणी ऑर्डर दिली आहे ती जायपर्यंत ते एक प्रेशरच असतं. तर आता आपल्याला किती ऑर्डर आहे आता आतापर्यंत? इथे आहेत 50 म्हणजे ते एक खूप मोठा प्रेशर आहे तो. जोपर्यंत त्यांना सुखरूप आपण ती मूर्ती देत नाही तोपर्यंत तो एक प्रेशर असतोच. पण ते गावाला जायची पण एक वेगळीच ओढ असते काय? तर ते आता तुम्ही गावी कधी जाणार? गावी मी आता 10 तारीखच्या आसपास जाणार. मग हे का दादा असतील का इथे? मी गावाला फक्त पेंटिंग साठी जातो. ओके, ठीक आहे. आपल्याला पण जायचंय गावी. तर ही आता काकांची मुलगी आहे. तुला नाही वाटत मूर्ती बनवायची वगैरे? फक्त पेंटिंग करायला येते, बाकी काय नाही. मूर्तीचं काम माझा भाऊ खूप छान करतो. पण ह्याच्यानंतर तेच करणार आहे मला असं वाटतं. तर अक्षुजी युट्यूब चॅनल आहे. हिचं कोणतं आहे तुझं युट्यूब चॅनल? ओके, मी हिचं युट्यूब चॅनल आहे ना, ते आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. तिला लगेच जाऊन सबस्क्राईब करा, ठीक आहे? ती पण पेंटिंग करते. तर हे बघा आता काकांनी ते काम चालू ठेवलंय त्यांचं. आता ते डिटेलिंग करतायत. अजून हात लावायचे आहेत आणि सोंड पण करायची आहे. तर मी जेवढं होईल तुम्हाला दाखवत जातो, ठीक आहे? हे बघा इथे आता डिझाईन करतायत. ही बघा डिझाईन पूर्ण झाली. आता आधी कसं होतं ते तुम्हाला दाखवलेलं मी, आणि आता बघा एक मस्त डिझाईन बनवली काकांनी. मुकुटाची मस्त बनवली बघा. हे बघा काकांनी आधी काय केलं माहितीये का? ते आधी मूर्ती सुकलेली होती, तिला ना ती माती आहे ना तिला ओली करून घेतली, आणि मग आता असं थोडं खड्डे मारून घ्यायचे, तरच ती त्याच्यावर दुसरं हे करायला तुम्ही ते चिपकणार, नाही तर मग असे तडे पडत जाणार, वेगळी होणार ती माती. म्हणून असं आधी थोडे होल करून घ्यायचे आणि मग त्याच्यावर डिझाईन बनवायची. आता हे बघा याच्यावर दुसरी माती लावतायत, आणि मी काय करायचो, मी सुक्या मातीवरच डायरेक्ट लावायचो, म्हणून ते तडा पडायचे. ते बघा आता त्याच्यावर आता ही डिझाईन बनवतील. डिझाईन पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवतो. दुपारचे ना 2 वाजत आलेत आणि काकांचं आणि काम सुरूच आहे. ते पण आता जेवायला जात आहेत. तर हे बघा एवढे अजून गणपती कलर करायचे आहेत. तिथे आता ज्वेलरी बनवायला घेत आहेत, गणपतीची डिझाईन करत आहेत. बघा डिझाईन मस्त मस्त एक नंबर वाटतंय बघा.
झाली बघा, ज्वेलरी झाली, ज्वेलरी बघा, ज्वेलरी तर झाली आहे. आता इथे काका ते हातातलं बनवत आहेत. आता त्याच्यावरती अजून एक ज्वेलरी बनवत आहेत आता. आणि नंतर येणार आहे सोंड. सोंड बघताना खूप एक्सायटेड आहे, कशी बनवणार आहे. तर आता हे बघा, सोंड करायला काकाने माती आणली आहे नवीन. आता याची सोंड बनवली आहे. बघूया कशी बनते सोंड. सोंड बनवत आहेत, आकार देत आहेत, आकार. म्हणजे हाच गणपती त्यांनी किती वेळा बनवला असेल 4 वर्षात. म्हणून त्यांना माहिती आहे आता कसा बनवायचा आहे. ती बघा, ही एक मेन प्रोसेस आहे नवीन माती जोडताना, की मग तडे जात नाही. तर मी काय बोलतो काका, जर आपण विदाऊट साचा बनवायला गेलो जर गणपती, हा, तर असा किती दिवस जातील तरी विदाऊट साचा? 4 दिवस. ओके, ठीक आहे. असा नॉर्मल गणपती बनवला म्हणजे साच्यातला 2 दिवस लागतात ना, विथ कलर. आणि जर तुम्हाला म्हणजे असं विदाऊट साचा बनवायचं असेल तर मिनिमम नुसते बनवायला 4 दिवस जातील एक गणपती. म्हणून काका सध्या तर ह्याच्यातलेच बनवतात, साच्यातलेच बनवतात. बघा, आता त्या गणपतीची सोंड बनवून झाली आहे. बघा, दाखवतो तुम्हाला. बघा, आता अजून काय काय काम बाकी आहे का? हातच बाकी आहेत फक्त आता. आणि पण आता जायचं असेल तर एक शेवटचा प्रश्न विचारतो काका तुम्हाला. तर काका, एक माझा लास्टचा प्रश्न होता, जर गणपती बाप्पा आज असते तर तुम्ही त्यांना काय सांगितलं असतं? दोघांना पण विचारणार, पण पहिला तुम्ही आधी उत्तर द्या. सर्वांना सुखी आणि समृद्धी राहू द्या, समाधानी राहू द्या, हेच सांगेल. अजून काय? बोला, मनापासून बोलायचं, जे काय आहे ते मनापासून बोला. ते पण बरोबर बोलले की सुखी राहू दे, समाधानी, मेन म्हणजे समाधानी राहू दे, जेवढं पण आपल्याकडे काय आहे ते. तुम्ही काय बोलू शकता? मोठं काहीतरी वाक्य वाचलं. नाही, असं काही नाहीये. आपण आता गणपती आणल्याच्या नंतर आपले सगळे जे नातेवाईक आहेत किंवा सगळे भाऊबंद आहेत ते आपल्या एकत्र येतात त्या निमित्ताने तरी. म्हणून गणपती बाप्पाची जास्त करून पूजा जास्त आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला कोकणामध्ये जो न जाणारा माणूस त्या टायमिंगला गणपतीला जातो. म्हणून गणपतीची पूजा ही पहिली मानली जाते. म्हणून सगळ्यांना सुखी आणि समृद्धी याची बोलतात ना, पूजा करतात त्यासाठी. बस. तुझं काय म्हणणं? मी तर बोले ना, आता काकांनी आपल्याला एवढी हेल्प केली, मस्त काय काय सांगितलं. पण माझी एक इच्छा, काकांचा बिझनेस असाच चालू राहू दे की जेणेकरून आपण पुढच्या वर्षी पण काकांना शॉपला भेट देऊ. काका, तुम्ही मस्त काम करताय. खरं मला खूप आवडलं त्यांचं काम, डिटेलिंग एवढी सुंदर आहे. खरंच मला खूप आवडतं. संडे मस्त गेला आजचा. आणि त्यांचं एक आता म्हणजे गणपती ते त्यांची फिरून चालू आहे. त्यांचा एक वेगळा पण बिझनेस आहे इंटेरियर डिझाईनचा. त्याची पण मी तुम्हाला छोटंसं काय, तुमचं काय असेल पेज वगैरे काय असेल तर मी त्यांचा कॉन्टॅक्ट वगैरे सगळं देईन. तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला इंटेरियर डिझाईन वगैरे काय करायचं असेल तर. ठीक आहे, आपण नक्कीच त्यांच्याला पण एक भेट देऊ. काका भेटेल ना आपल्याला एकदा त्यांचं पण आपण इंटेरियर डिझाईनचं एक मोठा ब्लॉग करू. ठीक आहे, आता यांना जेवायचा टाइम झालाय की बघा, अशा ही मूर्ती झाली आहे आता. तर अजून हात वगैरे पण बाकी आहे, तर त्यांना जेवायला आपण सोडूया. तर तुम्ही आता तुमचा मौल्यवान वेळ दिला आम्हाला आज संडेचा.
खूप मजा आली बघून आम्हाला मूर्त्या वगैरे बनवला ते. आता आपल्याला कलरिंगचं म्हणजे काम चालू करणार आहे आजपासून. आज त्यांचा शेवटचा दिवस आहे, त्यांचं काम झालंय पण आता कलरिंगचं काम चालू करणार आहे. काम चालू करणार तर आपण नक्की यायचं मध्ये मध्ये असं टाइम काढून. आणि आपल्याला यायचंच आहे बघायला एखादं सुंदर काम आणि आपल्या सबस्क्रायबरना पण दाखवायचं, आपल्या माणसांना दाखवायचं. ठीक आहे, चला भेटूया का लवकरच कलरिंगचं काम बघण्यासाठी. ठीक आहे, ठीक आहे. तर आता काकाने सगळं पॅकअप वगैरे केलंय. व्हिडिओ मस्त झालाय, एक कमेंट नक्कीच पाहिजे. तर व्हिडिओ कसा झालाय, तुम्हाला आवडला का, अशा व्हिडिओ अजून करू का, तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आजचा अनुभव काय, आजचा माझा पहिलाच असा व्हिडिओ होता, काहीतरी वेगळा. जर आवडला असेल तर एक कमेंट करा आणि या दोन भावांसाठी एक लाईक तर नक्कीच करा या व्हिडिओसाठी. ठीक आहे, तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. बाय, जय श्री कृष्ण. असं बरोबर आहे, बरोबर. अरे बरोबर, जय